जय शिवराय, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं चॅनलवर. शाळेतून ही प्रत आलेली आहे आणि आम्हाला सेल्फी काढून तिथे शाळेमध्ये पाठवायची आहे. तर आधी तिने माझ्याबरोबर सेल्फी घेतलेली आहे. तर इथे यांनी शाळेमध्ये जे होतं तर प्रत्येकाने झाडं लावलेली आहेत. इयत्ता 7वीच्या मुलांनी जे आहे तर हे त्यांना एक-एक झाड मिळालेलं आहे, ग्रुपमध्ये मिळालेलं आहे. आणि आदिती आणि त्यांच्या मैत्रिणी यांच्यामध्ये ग्रुपमध्ये तिघी-चौघींमध्ये एक-एक झाड मिळालेलं आहे आणि ही आहे मधली माझी अदिती. यांनी लावलेलं आहे यांचं वालं सुंदर असं झाड. तर नागकेशर असं या झाडाचं नाव आहे. आणि शिवराय जयंतीचा इथे व्हिडिओ होणार आहे. तर शिवराय जयंतीच्या दिवशी मुलांनी खूप छान व्हाईट ड्रेस घातलेला होता आणि जीन्स, ब्लॅक जीन्स. तर अशा पद्धतीने फेटे वगैरे घातलेले होते आणि फेटे घालण्यासाठी फेटे हे त्यांनी शाळेतूनच घेऊन तिथेच बांधलेले होते. तर इयत्ता 7वीमधली ही मुलं आहेत आणि यांची ही फोटो आहे. कारण आदिती देखील 7वीलाच आहे आणि छान असा त्यांचा कार्यक्रम इथे पार पडलेला आहे. आणि खूप छान असं ग्रुपमध्ये त्यांनी फोटो काढलेले आहेत. हे सगळ्या त्याच्या मैत्रिणी आहे आणि हा क्लास 7th आहे. तर अशा पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी कुठली प्रत सांगितली आणि सेल्फी काढायला लावलेली होती. तर याची जे प्रत्येक आई-वडिलांनी किंवा वडील किंवा आई कोणीतरी एकाने इथे सेल्फी द्यायचा होता. इथे मोठा असा कार्यक्रम यांच्या शाळेमध्ये होत असतो आणि खूप सुंदर असं यांच्या शाळेमध्ये प्रत्येक कार्यक्रम होत असतो. अगदी शिवजयंती कुठलेही उत्सव असू द्या ना, तर फेस्टिवल हे यांच्या शाळेमध्ये खूप छान होत असतात आणि खरंच खूप सुंदर गोष्ट आहे. मी वेळोवेळी सांगितलेलं आहे. आणि इथे शिवजयंतीच्या दिवशीच मुलांनी किती छान असा गेटअप केलेला आहे. आदिती केलेली होती शिवजयंतीला, पण आर्यन आणि अंश जो आहे ते घरीच होते. त्यांना देखील बोलवलेलं होतं, पण आर्यनला खूप जास्त कंटाळा आलेला होता. तर अंशचे हे जुने फोटो आहेत, तर मी देखील तिथे टाकलेले आहे. आणि त्यांचा कार्यक्रम होता तेव्हा शिवाजी महाराजांचीच थीम होती आणि इथे त्याला ड्रेपरी आणलेली होती. अशा पद्धतीने ड्रेपरी ही त्यांना शाळेतूनच मिळालेली होती आणि तिथे शाळेमध्ये गॅदरिंगला हा कार्यक्रम होता. तर मला वाटलं की शिवजयंतीनिमित्त हे फोटो तिथे देखील टाकावे. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असं इथे जे आहे टीचर्स वगैरे मुलांना किती छान असं मेकअप केलेलं आहे. कोणी जिजामाता झालेला आहे, तर कोणी छत्रपती शिवराय, कोणी मावळे झालेला आहे आणि अशा पद्धतीने पूर्ण रंगीबेरंगी अशी ही शाळा झालेली आहे. खूप मोठं ग्राउंड आहे शाळेचं आणि इथे मॅडमच्या आहे तर यांचे फोटो सेशन करत आहे आणि तुम्ही बघू शकता प्रत्येकाची जिथे जोडी नेमलेली आहे. आणि खरं तर आर्यनला त्या दिवशी जास्तच कंटाळा आला होता. आम्ही खूप फोर्स केलं होतं त्याला की जा तुझ्याकडे ड्रेस पण आहे आणि तुला जायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पण त्याला खूप जास्तच कंटाळा आला होता तर तो नाहीच बोलला. मागच्या वर्षी तो गेला होता आणि खूप छान असे फोटो वगैरे काढले होते आणि मागच्या वर्षी आम्ही आमच्या दुकानमध्ये देखील DJ वगैरे लावून खूप सुंदर अशी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जी आहे तर साजरी करण्यात आलेली होती. तर इथे खूप ऑप्शन होते. केसरी कलर घालू शकता तुम्ही, पिवळा घालू शकता, व्हाईट देखील होता आणि जशा पद्धतीने तुम्ही ते ड्रेस घालू शकता. इथे मावळे देखील कुणी झालेला आहे, कुणाकडे झेंडे वगैरे आहे आणि मोठा कार्यक्रम आहे आणि इथलं भाषण देखील एका मुलाने खूप सुंदर केलेलं आहे. तर त्या मुलाच्या भाषणाला आणि त्या मुलाचं वक्तृत्व खूप जास्त सुंदर होतं. मला तर खूप जास्त आवडलं त्याचं भाषण आणि पुढे त्याचं भाषण देखील ऐकणारच आहोत. तर इथे आहे ही प्रभात फेरी म्हणावं लागेल. इथे ग्राउंडमध्येच ही फेरी झालेली आहे मुलांची आणि फेटे तर तुम्ही बघू शकता किती सुंदर फेटे घातलेले आहेत आणि
आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती निमित्त बोलणार आहे. मातृत्व, नेतृत्व, गोकर्तृत्व त्यांच्या ठाई होत्या अशा जिजाबाईंच्या पोटी शिवराय जन्मले. दिनांक 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुण्याजवळील जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला. किल्ल्यावरील शिवाई देवीच्या नावावरून बाळाचे नाव शिवाजी ठेवण्यात आले. जिजाऊंनी लहानपणीच बाळाला स्वराज्याचे बाळकडू बांधले होते. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात लहानपणापासूनच अन्याय व जुलूमविरुद्ध चीड निर्माण झाली होती. आपल्या बाळ सवंगड्यांसोबत त्यांनी रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन स्वराज्याची शपथ घेतली. त्यांना स्वराज्याच्या स्थापनेच्या वेळेस अनेक संकटे आली, परंतु त्या सर्वांमधील त्या यशस्वीपणे त्यांनी मात केली. छत्रपती शिवाजी महाराज अखंड स्वराज्य मावळ्याचे अखंड प्रेरणा होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी अखेर 6 जून 1674 रोजी स्वतःला राज्याभिषेक करून घेतला. राज्य हे रयतेचेच नाही तर गोरगरिबांचे, सामान्य लोकांचे, कष्टकरी लोकांचे कल्याण होण्यासाठी स्थापन झालेले हे राज्य होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं संपूर्ण जीवन स्वराज्य निर्मितीसाठी व स्वराज्य रक्षणासाठी अर्पित केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त मानाचा मुद्रा करतो आणि थांबतो. जाता जाता मी एवढंच म्हणतो, अंधार झालाय, दिवा पाहिजे. अहो, अंधार झालाय, दिवा पाहिजे. या जगाला, या युगाला जिजाऊंचा शिवा पाहिजे, शिवा पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रात जन्म घेतलेला आहे. आवाज याच्यापेक्षा मोठा पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज सुंदर, अतिउत्तम आणि खूप छान असं भाषण या मुलाने केलेलं आहे. तर या मुलाला तिथं बसून टाळ्या वाजवणाऱ्यांचं खरंच कौतुक केलेलं आहे मुलाचं. आणि इथे बघू शकता तुम्ही किती छान असा किल्ला आहे. मुलींनी जे आहे ड्रेसअप किती सुंदर केलेले आहे. आणि इथे आहेत हे छत्रपती शिवाजी महाराज यांची मावळी. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओबरोबर लवकरच. तोपर्यंत टाटा, बाय बाय.